नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं CS क्रिएशनमध्ये. माझं नाव वैशाली. आज मी तुम्हाला दिवा मॅट बनवून दाखवणार आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी एक कॅनव्हास घेतलं आहे. कॅनव्हासवर फुलाची डिझाईन ट्रेस करून घेतली आहे आणि त्यावर ग्लू गनने आधी पेटल्स बनवले आहेत. पेटल्सची आउटलाईन ड्रॉ केली आहे. आपण नवीन असू तर आपण काय करायचं आहे, हळूहळू आपल्याला ते करायचं आहे, कारण की फास्ट आपल्याला जमणार नाही. आणि पहिली गोष्ट तर आपल्याला फिनिशिंगमध्ये जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण आपण नवीन आहे. नवीन आपल्याला कळत नाही की काय करावं काय नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जर आपण नवीन असू तर आपल्याला कॅनव्हासच वापरायचं आहे. कॅनव्हास यासाठी की नवीन व्यक्तीला कॅनव्हासवर काम करणं सोपं जातं. आणि कॅनव्हास वापरताना दुकानात आपल्याला पेस्टिंग कॅनव्हास विचारायचं, कारण कॅनव्हासमध्ये पण भरपूर प्रकार असतात. तर आपल्याला विचारायचं आहे की आम्हाला पेस्टिंग कॅनव्हास पाहिजे. पेस्टिंग कॅनव्हास घेऊन त्यावर मग आपण हे आपलं नवीन काम सुरू करू शकतो. त्यासाठी आधी मी बॉर्डर तयार करून घेतली आहे फ्लावरची. बघा तुम्ही किती हळूहळू आणि किती व्यवस्थित करते आहे. अशाच प्रकारे तुम्हालाही करायची आहे, अगदी सावकाशपणे. आणि नवीन काय असतं, ग्लू गन खूप गरम असते, त्यामुळे आपल्याला कळत नाही. मग त्याआधी काय करायचं, थोडं वरच्यावर चिपकवायचं आणि मग परत त्याच्यावर एकदा परत बोट फिरवून प्रेस करून परत ते व्यवस्थित करायचं. आता मी फुलाचं बॉर्डर करून घेतली आहे. आता मी आतली गोल सर्कलची बॉर्डर करते आहे. बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आणि हळूवारपणे करते आहे मी ती बॉर्डर. तुम्हाला आवडेल त्या रंगाची तुम्ही बॉर्डर करू शकता. इथं ब्लॅक कलरची बॉर्डर केली तर अजूनही छान दिसते, पण माझ्याकडे ब्लॅक कलर अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी ही पॅरेट कलरची बॉर्डर केली आहे. आता आतमध्ये पण बघा, आपल्याला अगदी जवळून, म्हणजे अगदी जवळ आपल्याला ग्लू लावायचा आहे आणि अगदी जवळून ही वूल लावायची. त्यामुळे काय होतं की तिथं गॅप नाही दिसत मध्ये. बघू शकता तुम्ही. आता मी आतमध्ये पूर्ण ग्लू लावून घेतला आहे आणि हळूहळू ते प्रेस करते आहे वूलन लावून. हे बघू शकता. हे बघा मी अशा प्रकारे फूल तयार करून घेतलं आहे. आता मी त्याच्या मधल्या भागाला ग्रीन कलर लावणार आहे. मी आधी पूर्ण त्याला ग्रीन कलर लावून घेतला, पण ते मला काही एवढं बरोबर वाटलं नाही, म्हणून मग मी त्यावर परत क्रीम कलरने परत तो छोटा सर्कल करून घेतला. बघू शकता तुम्ही. आता पुढे येईलच ते. तुम्हाला जर व्हिडिओ म्हणजे आवडला आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्यासाठी नक्की फायदेशीर आहे, तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता तुम्ही. मी असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आपल्या चॅनलवर फक्त रंगोली मॅटच नाही, तर मोत्याचे महिरप वगैरे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. हे बघा किती छान प्रकारे कट करून घेतलं.